MPSCचा रिझल्ट आता आऊट झाला प्रिलिमचा, त्याचं मेरिट काय लागलं होतं आणि त्याची चर्चा आहेच आहे बरीच. आत्ताच्या जे पास झालेले आहेत किंवा जे झालेले नाही ज्यांना असं वाटतं की आपल्याला करायला पाहिजे अशा लोकांसाठी जी टेस्ट सिरीज आहे पहा, एसेची वेगळी मेहनत घ्यायला पाहिजे, एसेवर वेगळ्या प्रकारचं काम करायला पाहिजे. MPSCच्या एसेच्या टेक्स्चरमध्ये सोशो इकॉनॉमिक आणि त्या प्रकारचे एसे आहेत. अशा एसेला कसं टॅकल करायचं, फिलॉसॉफिकल एसे आहेत. त्यामुळे एसेची स्वतंत्र टेस्ट सिरीज जी आहे ती इमिजिएटली आता म्हणजे 25 जूनपासून साधारणतः सुरू होते. 10 टेस्ट प्लॅन केलेले आहेत. बऱ्याचदा आपण एक एसे लिहितो एक एसे लिहिला मार्क चांगला नाही, परत दुसरं येतो. असं न करता 3-3 तासाचे एसे लिहायला पाहिजे. तर त्यातनं तुम्हाला एक अंदाज येऊ शकेल की कसं ते प्रोसीड करायचं. त्यामुळं एसेची टेस्ट सिरीज 25 जूनपासून 11 ते 2 या वेळामध्ये साधारणतः आत्ता ती प्लॅन केलेली जी आहेत आणि शेवटी मग आपल्याला अशा आयोगाच्या धर्तीवरच्या वेळेमध्ये तो घेता येईल आहे. पण निबंध हा एक महत्त्वाचा घटक आहे. निबंध लिहायचा कसा, त्यातले काय, त्याची चर्चा पण काही वेळेला पुढच्या ह्याच्यामध्ये ती होत राहील. त्यामुळे त्या चर्चेचा पण फायदा तुम्हाला करून घेता येईल की कसं आपल्याला ते प्रोसीड करायला पाहिजे. अशा अर्थानं GSच्या संपूर्णतः ज्या टेस्ट आहेत त्याप्रमाणे ही स्वतंत्र एसेची टेस्ट आहे. 10 एसेच्या टेस्ट प्लॅन केलेल्या आहेत जे 25 जूनला सुरू होईल. शेवटी एवढंच महत्त्वाचं याच्यातलं जे आहे ते की तुम्ही लिहिलं पाहिजे. लिहिल्यातनंच तुम्हाला अंदाज येईल फ्लो ऑफ लँग्वेज काय, त्यांनी सिलेबस जो दिला आहे तो काय. सिलेबस वाचत नाहीत एसेचा एसेचा सिलेबस बारकाईनं वाचायला पाहिजे. त्या टेस्ट सिरीजसाठी नावनोंदणी सुरू झालेली आहे. ज्यांना वाटतं आपल्याला उपयोग पडेल त्यांनी ताबडतोब याच्यामध्ये नाव रजिस्टर करा.